नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे तांदळाचे वाफेवरचे पापड. तांदळाचे पापड तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेतलात तरी चालेल. आता आपल्याला तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तांदळाच्या वरपर्यंत पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून 3 दिवस भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. परंतु रोज तांदळामधलं पाणी बदलवायचं आहे. दुसऱ्या दिवशी पातेल्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता पाण्याला हलका फेस आलेला आहे. ते पाणी काढून टाकायचं आहे. दुसरं पाणी घालायचं आहे आणि भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी पातेल्यावरचं झाकण काढलेलं आहे. पाणी टाकून घेतलेलं आहे. दुसरं पाणी घालायचं आहे. हलका हात तांदळामध्ये फिरवायचा आहे आणि हे पाणीसुद्धा फेकून द्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालायचे आहेत. नाश्त्याच्या चम्मचने 1 चम्मच पाणी घालायचं आहे आणि तांदूळ मिक्सरला बारीक करायचे आहेत. तांदूळ मिक्सरला बारीक करून झालेले आहेत. आता आपल्याला चम्मचने मिक्स करायचं आहे. कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. तर इथे बॅटर थोडं दाटसर वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. तर इथे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला या तांदळाच्या बॅटरमध्ये आवडीनुसार जिरे किंवा तीळ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चम्मच तीळ आणि अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे. तर अशा पद्धतीने पापडाचं बॅटर तयार झालेलं आहे. पापड तयार करण्यासाठी 2 छोट्या-छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. एक-एक थेंब तेल घालायचं आहे आणि हाताने तेल पसरवायचं आहे. प्लेट्सला तेल लावून झालेलं आहे. पापडाचं बॅटर थोडं-थोडं घालायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल पापड तयार करण्यासाठी प्लेट्स फिरवायचे आहेत. दुसरीकडे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. पातेल्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये पापडाची प्लेट्स ठेवलेली आहे. पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे. पापड काही सेकंद शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. काही सेकंदानंतर पापड शिजलेला आहे. सांशीने पापडाची प्लेट्स काढायची आहे आणि लगेचच पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि दुसरा पापड शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर इथे शिजलेला पापडसुद्धा थंड झालेला आहे. चाकूच्या मदतीने पापडाच्या काड्या मोकळ्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर हलक्या हाताने पापड काढायचा आहे. तर इथे पहिला पापड तयार झालेला आहे. दुसरा पापडसुद्धा शिजलेला आहे. दुसऱ्या पापडाची सुद्धा प्लेट काढायची आहे. लगेचच पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवायची आहे. तिसरा पापड शिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे. दुसरा पापडसुद्धा त्याच पद्धतीने काढून दाखवित आहे. तर हे तांदळाचे पापड करायलाही अगदी सोपे आणि खायलाही चवीला अप्रतिम असे हे तांदळाचे पापड तयार होतात. तर इथे सर्व तांदळाचे पापड तयार करून झालेले आहेत. एक दिवस मी फॅनच्या हवेखाली वाळण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता एकसारखे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत.
गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच पापड घालायचा आहे. हलका प्रेस करत चम्मचने पापड तळून घ्यायचा आहे. तर इथे पहिला पापड तळलेला आहे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे पांढरे शुभ्र तांदळाचे पापड तयार झालेले आहेत. भांड्यांचा जास्त पसारा न करता अगदी करायला सोपे हे तांदळाचे पापड तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.